वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे। आज आपण आयुर्वेद उपचाराची व्याप्ती या संदर्भात बोलणार आहोत। आयुर्वेदाचा उपयोग नक्की कशा कशात आहे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो। आयुर्वेदामध्ये कुठल्या रोगावर उपचार करता येईल हा प्रश्न पडणे साहजिकच आहे। अष्टांग आयुर्वेद असा शब्द आपण कदाचित ऐकला असेलच। याचाच अर्थ आयुर्वेदाच्या 8 शाखा असं होतो। सर्वात पहिली म्हणजे काय चिकित्सा। यामध्ये सर्व पोटाच्या व शरीरातील अवयवांना होणाऱ्या रोगांची चिकित्सा केली जाते। उदाहरण द्यायचं झालं तर कावीळ, खोकला, दमा, क्षयरोग, ताप, मधुमेह इत्यादी। चरक संहिता ही काय चिकित्सेसाठी विशेष जाणली जाते। नंबर 2 बालरोग। यामध्ये लहान मुलांना होणारे रोग चिकित्सा, गर्भिणी स्त्री व गर्भावस्थेत होणाऱ्या रोगांची चिकित्सा, प्रसूती होताना व त्यानंतर निर्माण होणाऱ्या रोगांची चिकित्सा वर्णन केली जाते। काश्यप संहिता ही बालरोगाची विशेष संहिता आहे। नंबर 3 ग्रह। यामध्ये विविध ग्रहामुळे होणारे रोग व मंत्र चिकित्सा वर्णन केली जाते। नंबर 4 ऊर्धांग। नाक, कान, डोळे, दात याचे रोग आणि त्याचे उपचार, तसेच मोतीबिंदू, नाक, कान यांच्यावरच्या विविध शस्त्रक्रिया वर्णन केल्या जातात। नंबर 5 शल्य चिकित्सा। सुश्रुत महर्षींनी लिहिलेल्या संहितेत शल्य कर्म विशेष वर्णन केले आहे, त्यामुळे त्यांना आधुनिक शस्त्रक्रियेचे जनक मानतात। नंबर 6 दष्ट्रा। विविध विषे आणि त्यांचे उपचार, प्राण्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रोगांवर उपचार यात सांगितले आहेत। नंबर 7 जरा। वृद्धत्व दूर राहावे आणि शरीराचे अधिक धातू उत्तम होण्यासाठी रोज सेवन करण्यासारखे जे औषध आहे त्यांना रसायन असे म्हणतात। सगळ्यात शेवटी 8 नंबर वृषाण। उत्तम संतती होण्यासाठी उपचार, तसेच वंध्यत्व व त्यावरील उपचार हे या अंगामध्ये आहेत। यावरून हे लक्षात येते की केवळ पोटाचे आणि जुनाट आजारांपर्यंत आयुर्वेद मर्यादित नसून सर्व आधुनिक आजारांवरही यशस्वीपणे आयुर्वेदाने उपचार शक्य होत आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू जरूर कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद।